मी कारण स्पष्ट करतो, 5वी पासून तर 10वी पर्यंत माझ्या वर्गाचा मॉनिटर मीच होतो. असो, आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने या गोड अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य रोखले सर, उपस्थित मंचकावरती आमच्या 1996च्या बॅचला शिकवणारे सर्व शिक्षक वृंद, या शाळेचे प्राचार्य आदरणीय सकट सर, सिनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय आहेर सर, घोलप सर, आणि सर्वात महत्वाचा पाठ म्हणजे शिक्षकोत्तर कर्मचारी जे शिपाई असतील, क्लर्क असतील, यांनाही विसरून चालणार नाही. आणि गेल्या 2 तासापासून तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहन केलं. तुमच्या सगळ्यांचं प्रथमतः मी आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली. आमच्या नंतर शिक्षक लोकांनाही बोलायचं आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आता शांतता राखा. मी माझे शाळेचे अनुभव सांगायला गेलो तर मला वाटतं सर एखादा धाडच माझ्यावरती निघायला बसलाय. मी एकमेव असा विद्यार्थी असेल आमच्या 4ही तुकड्यांमध्ये की मला आत्ताही पण आलेल्या मुली असतील नाही तर मुलं असतील मला कोण ओळखत नाही असं नाहीच. कारण शाळेपासून उन्हाळ आणि माझं टोपण नाव गोंड्या, सगळ्या शिक्षकांचा आवडता पण होतो आणि नावडता पण होतो. रोज सकाळी प्रार्थना भरली, सगळ्यांनी वर्गात जा आणि संदीपोळा तुम्ही थांबा, म्हणजे मला कळायचं आपल्याला मारणार आहेत म्हणून. म्हणजे रोज काही ना काहीतरी करायचं, रोज एक दिवस पण खाडा नव्हता. हवलदार सर, मेशे सर, निश्चित सर, पठारे सर, म्हणजे माझ्यावरती कोणत्या शिक्षकांनी, पुजारी मॅडम असतील, सायरा मॅडम असतील, कोणी माझ्यावरती हात साफ केला नाही असं शिक्षकच नाही. बोलण्याच्या बाबतीत ठाकरामने जसं सांगितलं की तो खूप काही बोलू शकतो, मी पण खूप काही बोलू शकतो, परंतु माझ्या जीवनात पहिल्यांदाच मी कुठेतरी सर 4 पॉइंट कागदावरती लिहून घेतलेला अनुभव काय काय सांगावा. नेमकी राजकारण मी शिकलो शाळेतून. इयत्ता 5वी पासून मी मॉनिटर, 7वीला थोडा अतिरेक झाला. 7वीचे आमचे वर्ग 4 वर्ग या शाळेत नव्हते. आंबोले सर पर्यवेक्षक होते. स्पेशल अधिकार दिले होते आंबोले सरांनी मला. अ ब क ड 3 तुकड्यांना वेगळे मॉनिटर, अ तुकडीचा मी मॉनिटर आणि परत त्या मॉनिटरवरती हेड मी 7वीला. आणि राजकारण शिकलो कसा त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्या वेळेस एक विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्यानं आमच्या बरोबरच्या एका विद्यार्थिनीची छेड काढली. मग त्यावेळेस आम्ही मुख्याध्यापकांना पत्र दिलं, सर त्या मुलाला आहेर सर रिस्टिकेट केलं नाही तर उद्यापासून आम्ही सर्व रस्त्यावरती बसू. 7वीच्या वेळेस. आणि त्यानंतरच्या 2 दिवसानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या दाखल्यावरती लाल शेरा दिला आणि त्याला शाळेतून काढलं गेलं. म्हणजे इथूनच आम्ही राजकारण शिकत गेलो. 8वीला अनावधानाने मॉनिटरच्या निवडणुकीत मी पडलो. आमचा संभाजी पवार इथं उपस्थित आहे. संभाजीनी मला पाडलं. माझ्या आयुष्यातला पहिला पराभव, परंतु तो पराभव मी सहन करू शकलो नाही. सर त्यावेळेस सुद्धा त्याच्यावरती अविश्वासाचा ठराव आणला आणि 15 दिवसांनी मी परत मॉनिटर झालो. म्हणजे बऱ्याचशा शिक्षकांनी, शिवाजीने सांगितलं वेगवेगळ्या क्षेत्रात जनतेने ज्याचं त्याचं नाव केलं, परंतु मी गर्वाने सांगतो मी राजकारण समाजकारण करत असताना मी या शाळेला कालही विसरलो नाही, आजही विसरणार नाही आणि मी हयात असेपर्यंत कधी विसरणार नाही. शाळेच्या बाबतीत सगळे सांगतील जितकं प्रेम मला या शाळेने, माझ्या शिक्षकांनी, माझ्या बरोबरच्या मित्रमैत्रिणी दिलं, त्या प्रेमातून उतराई होण्याकरता आम्ही आमच्या समाजकारणाच्या, राजकारणाच्या माध्यमातून या शाळेसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. आहेर सर, पठारे सर त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनी आपलं शिक्षण या ठिकाणी 12वी पर्यंतच होत होतं. 12वीच्या नंतर बहुतांश मुली आमच्या बरोबरच्या अशा असतील की त्यांचं 10वी 12वी नंतर लग्न झालं असेल, परंतु आपल्या शाळेत 13वी 14वी 15वीची शाळा गेल्या 4 वर्षापूर्वी चालू झाली आणि ते कॉलेज मंजूर करण्यासाठी मी या शाळेचा एक विद्यार्थी म्हणून मी सगळ्यात पुढे राहून मग आम्ही पुण्याला कुलगुरूंच्या दालनात आंदोलन केलं. युनिव्हर्सिटीचे हवलदार सर युनिव्हर्सिटीच्या ऑफिसला टाळं ठोकलं. परंतु सांगण्याचा उद्देश एकच की माझ्या भगिनी
आता 15वी पर्यंत शिकतायत आणि निगोजचं एकमेव असं सिनियर कॉलेज असेल की ते चालू झालं आणि आजपर्यंत तिथं ऍडमिशनसाठी एकही जागा रिक्त नाही. आहेर सरांचं मी विशेष अभिनंदन मानेल त्या बाबतीत. असो, या ठिकाणी खेळाच्या बाबतीत शिवाजी कोल्हेंनी सांगितलं, मी खो खोचा एक्सपर्ट खेळाडू. त्यावेळेस माझी राज्य पातळीवरती निवड झाली, परंतु पठारे सरांनी त्यावेळेसपासून आजपर्यंत माझ्यावरती अन्याय केला. मला शाळेतून शिकून त्या ठिकाणी खेळायला पाठवलंच नाही. पाठवायचं म्हणजे जबाबदारी कोणी घ्यायची, याची हात जाईल आणि नीट येईल. टेक्निकल हुशार नसताना पण थोडा मोठ्या बापाचा पोरगा म्हणून मला वायरमन ट्रेड मिळाला. गोरखे सर बरोबर ना. धावरे सरांना मी कसं म्हणायचं, मग आबांना सांगितलं, वडिलांना, आबा त्यांना सांगा मला वायरमन. ड्रॉइंग काढायचं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचा माझा कधी संबंध आला नाही. जया इथं आहे, आमची अरुणा लाळगे, चित्रा, निश्चित सरांची वंदा. मग त्यांना दम द्यायचो मी, तू माझे 2 ड्रॉइंग काढायचे, तू 2 आणि त्या सगळ्यांकडून मी माझा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा. आम्हाला इतिहासाला कानवडे सर होते, कानवडे बरोबर ना, कानवडे सर. एक धडा शिकवला का त्याच्यावरती 10 ग्रहपाठ. म्हणजे आता ही पद्धतच नसेल, एका धड्यावरती 10 ग्रहपाठ. म्हणजे सर त्यावेळेस तो पण अतिरेकच झाला ना. आता मी मॉनिटर होतो, 30-40 ग्रहपाठ झाले हवालदार सर का. मग ते मी मॉनिटर, सगळ्यांच्या वह्या जमा करायच्या, स्टाफ रूम मध्ये ठेवायला जायच्या. स्टाफ रूम मध्ये तुमच्या कपाटावरती तुमची नावं असायची, त्याच्यात मी ठेवायचो. परंतु मी थोडा हुशार होतो. त्या वर्गातल्या वह्या मी जमा करायचो, त्यातल्या 3-4 इकडच्या तिकडच्या वह्या काढायचो, स्टाफ रूमच्या पोटमाळ्या फेकून द्यायचो. परत सर वह्या तपासायचे, परत घेऊन यायला पण मीच. माझ्या अगोदर 4 उभे असायचे, सर आमच्या वह्या हरवल्या. 5वा मी पण असायचो, कारण मी ग्रहपाठ लिहिलेलाच नव्हता. खूप वेळा असं केलं, खूप वेळा. तुम्ही असं करू नका. परंतु मी माझ्या इतका उन्हाळ खोडकर विद्यार्थी आमच्या 4ही तुकड्यात कदाचित नसेल आणि होणार पण नाही. परंतु शिक्षक लोक आजही बहुतांश वेळा बोलून दाखवतात. मी गुरु आणि शिष्यामधलं अंतर कधी कमी होऊन दिलं नाही. मला रोखले सरांनी, मला आठवतं, त्यांच्या ऑफिसमध्ये असं बेंचच्या खाली घालून मारलं होतं, पठारे सर. परंतु मी त्या माझं शिक्षणच 10वी पर्यंत झालं, म्हणजे शिक्षणाची आवड त्याच्यातून कळते. परंतु मी कधी शिक्षकांना उलट बोललो नाही. शिक्षकांना उलट बोललो नाही. मला वाटतं त्यावेळेस 1200-1300 विद्यार्थी असतील आपल्या पूर्ण शाळेत. 1300 विद्यार्थ्यांच्यात फक्त संदीप मच्छिंद्र वराळा एकट्याला नियम, घरी उमऱ्यात जाईपर्यंत इन आणि टोपी काढायची नाही. जो शिक्षक भेटणार रस्त्यात मी जर इन काढलेले असले का ते सर मला थांबून मारायचे. आणि घरी मी सांगूच शकत नव्हतो, कारण घरच्यांनी सरांना मला वाटतं त्यावेळेस लिखी पत्रच दिलं होतं, किती पण मारा, शाळेत मेला तरी अडचण नाही. पठारे सरांना मी आमचं कधी गमतीशीर बसलो तर मी खूप वेळा बोलून दाखवतो, सर खूप अन्याय झाला माझ्यावरती. परंतु मित्रांनो, त्याच्यातूनच मी घडलो, त्याच्यातूनच मी शिकलो आणि आज तुमच्या पुढे उभं राहून बोलतोय. त्याला कारणीभूत सर्व मंडळी आहेत. यांच्या सगळ्यांचं प्रेम, यांच्या सगळ्यांचं ऋण मी, माझ्या बरोबरचे आमचे विद्यार्थीने आयुष्यात कधी या ऋणातून उतराई होणार नाही. परंतु जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं या शाळेची सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहू. गरुड सर खाली बसलेले आहेत, त्यावेळेसची मी त्यांची खासियत सांगतो. म्हणजे शाळेत फक्त गरुड सर आणि संदीप वराळा असं 2च जण होते का आम्ही दोघं बिगुल वाजवत होतो कवायतीला. गरुड सर बरोबर ना, तुम्ही मला शिकवलं होतं. कवायत असली की योगेश आमचा ढोल वाजवायला आणि मी बिगुल वाजवायला. शाळा सोडल्याच्या नंतर 10वीला मला वाटतं परीक्षा दिली आणि मी मुंबईला गेलो. मी 26 जानेवारी का 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला गावात होतो. त्यावेळेस पहिल्यांदा आपण गावात जायचो, तिथं पण बिगुल वाजवलं शाळा सोडल्याच्या नंतर. पण विज्ञान प्रदर्शनाला एकदा गेलो प्रोजेक्ट घेऊन. तुम्हाला बोर होणार नाही असं मी काय बोलणार नाही, नवीन सांगतो, मजा येईल तुम्हाला पण ऐकण्यात.
मेणबत्ती टाकाऊ पासून टिकाऊ, मला आजही आठवतं, टाकाऊ पासून टिकाऊ. मला गरुड सरांनी मेणबत्तीचा साचा बनवून दिला. विज्ञान प्रदर्शनात तुमच्यापैकी कोण कोण भाग घेतं? आपण टेम्पो भरून सामान घेऊन जातो विज्ञान प्रदर्शनाला, हे ते ते ते. माझं एक साचा ह्या खिशात आणि एक साचा ह्या खिशात होता, इतकंच प्रदर्शन. म्हणजे मी फक्त शाळा बुडवण्यासाठी प्रत्येक वेळी कारण शोधायचो. भाषण स्पर्धा भाग घेतला, खो खो स्पर्धा भाग घेतला, कबड्डी स्पर्धा भाग घेतला, अशी कोणती स्पर्धा सोडली नाही. भाषणाला गेलो, तिकडे एकदा वासुंद्याला गेलो होतो, सर माझं खूप पोट दुखतंय, मला काय, बरोबर ठीक आहे तू आराम कर. मला फक्त शाळा बुडवायला कारण लागायचं. गायकवाड मॅडम, बोराडे सर, बोरुडे मॅडम, म्हणजे कोणाबद्दल किती बोलावं आणि किती नाही, परंतु ही